सचिन मोरे यांना दिला जातोय प्लेयर ऑफ द मॅच आणि हा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय श्रीरंगजी माने यांच्या माध्यमातून मात्र संतोष सकपाळ KSK सचिव यांचा मुख्य व्यासपीठावरती केला जातोय तो शुभ सन्मान। तदनंतर मात्र KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे उपाध्यक्ष सन्माननीय काशीनाथ दादा सकपाळ यांचाही या व्यासपीठावरती आम्ही करत आहोत तो शुभ सन्मान। तदनंतर मात्र पुढीलही सन्मानाकडे आम्ही जातोय। सन्माननीय KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सदस्य नायरा ओमकार या संघाचे संघ मालक आणि युवा उद्योजक किरणजी शिंदे यांचाही आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत तो शुभ सन्मान। मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या आयोजन कमिटीकडून या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान पदाधिकारी यांचा या ठिकाणी केला जातोय शुभ सन्मान। त्याचबरोबर वाळणे गावचे सुपुत्र तेजस भोसले यांचाही या व्यासपीठावरती केला जातोय तो शुभ सन्मान। चला झांझवड आणि रुळे वैभव रुळे या दोन्ही टीमच्या संघनायकांना आम्ही कॉल करू इच्छितो की आपला 12th मॅन हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येईल याची आपण दखल घ्या। झांझवड संघ आपला 12th मॅन हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येईल। रुळे वैभव रुळे संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचलाय। खऱ्या अर्थाने सेमीफायनल क्रमांक पहिली ज्या दोन टीम मध्ये लढाई पाहायला मिळाली आहे, एका बाजूला टीम आपण पाहतोय संघ आहे रुळे वैभव रुळे, तर त्यांना लढाई देण्यासाठी झांझवड संघ सुसज्ज झालाय। दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आपण पाहिलं तर फलंदाज आपल्याला विशाल जाधव मॅक्सवेल आणि त्यांच्या जोडीला जयदीप जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुसज्ज झाली आहे। स्ट्राइक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील विशाल जाधव, नॉन स्ट्राइक एंड वरती जयदीप जाधव ही जोडी। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक रुळे वैभव रुळे या गावाकडून बिलॉंग करत असताना आघाडीचं षटक हाताळण्यासाठी प्रदीप शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल। 18 बॉलचा खेळ इथून पुढे होणार आहे। चला पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे। सेमीफायनल क्रमांक 1 येडियानाथ चषक 2025 पर्व क्रमांक पहिला, पर्व क्रमांक 5 आहे माफ करा, आणि पहिली मॅच आहे सेमीफायनलची। आणि इथे पहिल्याच बॉल वरती कर्रारा प्रहार, चेंडू सरळ सीमारेषे पार आला ना तो एक दर्जेदार चौकार। प्रदीप मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय। विशाल मॅक्सवेल, विशाल जाधव या नावाने खऱ्या अर्थाने कमी ओळखतात या खेळाडूला, मात्र मॅक्सवेल झांझवडचा मॅक्सवेल मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी येतो ना त्यावेळी मात्र पॉवर हिटिंग, हॅड आय कोऑर्डिनेशन, मैदानाच्या आतमध्ये मनगडातली असलेली पॉवर हिटिंग नेहमीच पाहायला मिळाली आहे। आणि आता पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय। तदनंतर मात्र दुसरा बॉल प्रदीप निघाल्यात। हो यावेळी खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन, लेंथ चुकले ओळखण्यामध्ये आणि इथे बीट केला। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय। पहिल्या बॉल वरती कमबॅक केलाय, दुसऱ्या बॉल वरती, पहिल्या बॉल वरती 4, दुसऱ्या बॉल वरती डॉट। विशाल जाधव मॅक्सवेल कालच्या दिवसामध्ये त्यांचा परफॉर्मन्स फार सुंदर राहिला होता, मात्र यावेळी पहा बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट। प्रदीप यांनी मात्र आपली कामगिरी चोख पार पाडली होती, मात्र दरम्यान चुकी झाली आहे बिहाइंड द विकेट। विनायक शिंदे फार कमी वेळा पाहायला मिळालाय। विनायक शिंदे यांच्या हातामधून निसटता झेल अनेक वेळा आपण पाहिलं ना, रुळे वैभव रुळे संघाकडून विनायक शिंदे यष्टीरक्षण करत असतात आणि सध्याच्या घडीला महाबळेश्वर तालुक्यामधील जे टॉपचे काही यष्टीरक्षक आहेत ना त्यांच्यामध्ये विनायकचं नाव घेतलं जातं। मात्र यावेळी पहा चेंज ऑफ पेस बीट केलाय आणि दरम्यान इथे एक धाव घेतली आहे।
ती एक धाव बॅटने आली आहे का हा एक प्रश्न आहे आणि पंच आमच्याकडे वळालेत. त्यांनी सांगितलंय की ही जी धाव आहे ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये अंकित केली गेली आहे. रामेश्वर मित्रमंडळ गाढवली यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा येडीनाथ चषक आणि चषकाचा हा सेमीफायनल. हो, यावेळी मात्र जयदीप आले आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, तिथे बॅकअप मिळालाय आणि दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला ब्रेक दिला. डॉट बॉल आला. धावसंख्या विचार केला तर आतापर्यंत 5च धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. विशाल यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं आहे हे देखील पाहायला मिळालंय. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राहिलंय. 38 सर्कलमध्ये प्रोडक्शन लावलं गेलंय. आता मात्र डीप मध्ये काऊ कॉर्नरला एक प्रोडक्शन वाढवून घेतलंय. हार्डर लेंथ बॉल इथे पाहायला मिळाला. तेच तर्रार बॉल मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर ज्या पद्धतीने स्किट झालाय ना, फलंदाजाला बीट केलाय. जयदीप इथे बीट झाली आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा दिल्यात त्या 5 आणि आता दुसरं षटक गोलंदाजीच्या रनवेवरती विवेक शिंदे इनडाक्शन मध्ये येताना पाहायला मिळालेत. आपण आजचा जर विचार केला ना तर भारत पाकिस्तानची जी मॅच आहे त्या मॅच मध्ये आता मात्र जकड बनवली आहे, पकड बनवली आहे ती टीम पाकिस्तानने. 142 धावेंवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि ओव्हर्स जर आपण विचार केला तर जवळजवळ येस थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत ओव्हर्सची देखील स्टॅटिस्टिक्स येईल. चर्चा होते. विवेक आलेत. विवेक यांच्या अगेन्स्ट आता मात्र अटॅक केला जाईल का, ही ओव्हर फार महत्वाची आहे. या ओव्हरला कशा पद्धतीने हाताळतील झांजवड संघाचे फलंदाज. पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन बीट केला. विशाल यांना फसवलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलही आलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर या व्यासपीठावरती कांदाटी विभाग प्रमुख सन्माननीय बबनजी उतेकर साहेब यांचा आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत तो शुभ सन्मान. विवेक निघालायत. खोलवरचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत ते येतील. शैलेश शिंदे काच कॅरी करतील. विशाल जाधव मॅक्सवेल बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा. असं म्हटलं जातं ना की इज्जत ही मागून मिळत नाही, ती कमवावी लागते आणि ती कमवण्यासाठी आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे या खेळाडूने ती इज्जत कमवली आहे, ती मिळवली आहे आणि इथे ब्रेक थ्रूही दिलाय. बाहुबली हे नाव सहजासहजी मला दिलं गेलं नाहीये. त्याच्या पाठीमागे माझे कठीण परिश्रम आहेत आणि या नावाला साजेशी खेळी मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे यांनी केली आहे. धावफलकाला लागलेला ब्रेक. धावसंख्या 5 या आकड्यावरती थांबली गेली आहे. शैलेश शिंदे यांनी मात्र इथे बॅट कॅच कॅरी केली आहे. नेक्स्ट बॅट्समन प्रकाश जाधव मैदानाच्या आतमध्ये आले. झांजवड संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. प्रकाश विवेक यांच्या अगेन्स्ट. हो, यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेर एक्स्ट्रा रन इथे अंकित केली गेली आहे आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 6 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहा इथे 33 षटकांचा खेळ संपलाय. रिजवान वैयक्तिक 42 आकड्यावरती खेळत आहेत आणि साईद 56 या आकड्यावरती. आतापर्यंत आलेली माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. 1 धाव दरम्यान मात्र अंकित केली आहे आणि या एका धावेने स्कोर कार्ड जो आहे तो 7 या आकड्यावरती टीम झांजवड या टीमचा पाहायला मिळाले आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम महत्वाच्या लढाई लढतायत.
चला जाऊया. विवेक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती काही प्रोडक्शन मध्ये बदल दिला जातोय. जयदीप जाधव यांच्या अगेन्स्ट एक स्ट्रॅटर्जी आखली आहे विवेक यांनी. काय गोलंदाजी केली जाईल, खोलवरचे बॉल येतील का? यस, खोलवरचाच बॉल पाहायला मिळाला होता आणि दरम्यान मात्र ऑन साइडला खेळला, मिड विकेटला प्रोडक्शन आहे तिथे शशी होते आणि दरम्यान मात्र त्यांच्याकडून मिसफील्ड पाहायला मिळाली. दरम्यान घेतल्या गेल्या त्या 2 धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धाव संख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दरम्यान मात्र आलाय तो एक डॉट. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. स्थगिती दिली आहे धावसंख्येला, सातत्याने चर्चा केली गेली आहे. आता मात्र विवेक पुन्हा एकदा जयदीप साडे. हो, यावेळी मात्र तिखट बाउन्सर, घातक डिलिव्हरी, मैदानाच्या आतमध्ये नजरेला भिडणारी गोलंदाजी केली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की देवाने तर सगळ्यांनाच जन्माला घालत असताना हिरा म्हणून जन्माला घातलेलं असतं, मात्र जो जास्त घासतो तो जास्त चमकतो. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या 2 षटकामध्ये लो स्कोरिंगकडे मॅच जाताना पाहायला मिळते की काय. धाव संख्या फक्त आणि फक्त 9 या आकड्यावरती थांबवलंय झांजवड संघाला. 3 ओव्हरची मॅच. प्रवीण आलेत. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेलेत. कट करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू चाललाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल ती फक्त 1. जयदीप स्ट्राईक एंड वरती, आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहिलेत, मात्र स्ट्राईक एंडला प्रकाश. धाव संख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावरती आलेत. प्रकाश आहेत ना, यांच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, पॉवर हिटिंग करू शकतात. झांजवड संघाला अनेक काळ त्यांनी चांगली सेवा दिली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळी बॅकफूट वरती आलेत. कट केला, चेंडू सरळ डिस्पॅच केला, आउट ऑफ द पाथ. ह्यूज ग्रँड बिग हिट केला, चेंडू सरळ सीमारेषे पार पाठवलाय. प्रकाश यांच्या बॅट मधून प्रकाश देणारा षटकार आलाय. धावसंख्येमध्ये धावसंख्या वाढली आहे. 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली ही धावसंख्या पाहायला मिळाली आहे. प्रकाश मैदानाच्या आतमध्ये लेग ब्रेक वरती अटॅक केल्याचा प्रयत्न, त्याचा मनसुबा त्याने स्पष्ट केला. हो, याही वेळी ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. असं म्हटलं आता ना की आयुष्य असो किंवा क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या वेळी तुम्ही याल ना त्यावेळी स्वतःची वाट स्वतःच बनवा. कारण की आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमची वाट लावण्यासाठी अनेक लोक उभे राहिलेले असतात. म्हणून मित्रांनो, स्वतःची वाट स्वतःच बनवा. स्वतःचा मार्ग निवडलेला तो योग्य असेल किंवा अयोग्य हे परिश्रमानंतर कळतं, मात्र तो मार्ग हा हक्काचा तुमचा असेल या गोष्टीकडे देखील लक्ष वेधलं जाईल. हो, यावेळी खोलवरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. जयदीप जाधव मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने निराश करतायत. मोठे प्रहार येत नाहीयेत, आघाडीला आलेत. नवीन फलंदाज राजेश येथील नॉनस्ट्राईक एंड वरती. मात्र जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा प्रवीण.
हो, यावेळी मात्र कट केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 मिळेल. या एका धावेने धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती, काही चेंडू शिल्लक आहेत. जयदीप यावेळी मात्र शेवटच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू होईल सीमा पार, मिळतील धावा 6. आला तो षटकार. 6 धावेने धावसंख्या सरळ भरारी घेते जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, बनवायचे आहेत 24. फायनल साठी धडक मारायची आहे. हातलोट संघ ऑलरेडी फायनल साठी सुसज्ज झालेला आहे. मात्र या मॅच मध्ये जी टीम विजयी होईल ती फायनल मध्ये जाईल. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळाली आहे. यडियनाथ चषक 2025 हे पर्व क्रमांक 5 पर्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले आहेत. चला बॉल द्यायचा आहे मंचांपर्यंत. पंचवीस धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहे. टीम रुळे वैभव रुळे. थँक्यू. जाऊया, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आता मात्र सेकंड इनिंग कडे आपण जात आहोत आणि सेकंड इनिंग मध्ये स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. विवेक शिंदे मैदानाच्या आतमध्ये, बाहुबली आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत फलंदाजीसाठी येतील पिच हिटर, ज्यांना आपण पाहिलंय जे पिच मधून फार सुंदररित्या बॉल कलेक्ट करतात, ते शैलेश शिंदे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आता पहिला बॉल विशाल. पहिलाच बॉल कट केला. पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये ही धाव. पहिल्या बॉल वरती पहिली रन घेतली आहे. रुळे वैभव रुळे संघाचं मात्र खातं उघडलं गेलं. विशाल जाधव मॅक्सवेल यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. फार महत्वाचं षटक आहे जे पॉवर प्लेचं षटक. या ओव्हर मध्ये विकेट फार महत्वाची आहे. विवेक यांची या मॅच मध्ये कहाणीला ट्विस्ट देऊ शकतात. यावेळी फुलटॉसचा बॉल, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक येईल आणि कॅच कॅरी करेल. महत्वाचा विकेट इथे पकडला गेला. विशाल यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. विवेक शिंदे बाहुबली बॅक टू द पवेलियन. जयदीप जाधव यांनी मात्र इथे कॅच कॅरी केलाय. पहिल्या
बॉलवरती 1 रन आल्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. आता मात्र अडचणीचा सामना करावा लागेल. संध्याकाळचं सत्र बॉल ट्रॅव्हल होत नाहीये हे पाहायला मिळालंय. या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. शेवटच्या क्षणी मॅच क्रुशियल होतात. आता मात्र झांझवड अगेन्स्ट रुळे. विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये, दोन भावांची जोडी. विनायक कृष्णा शिंदे मैदानाच्या आतमध्ये इनडाक्शन मध्ये आलेत. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती त्यांना पाहू शकता. कमालीची बॅटिंग त्यांनी अनेक वेळा केली आहे. खोलवरचा बॉल आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, हळुवार पद्धतीने हाताळलेला बॉल ही एक स्ट्रॅटर्जी आहे. जोरकस प्रहार करणाऱ्या फलंदाजांच्या अगेन्स्ट स्लोवर बॉल एक कारगर शस्त्र पाहायला मिळालाय झांझवड टीम कडून. हो याही वेळी पहा इथे गिरकी घेतली आहे. लगातारचे 2 डॉट. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर बिल्डअप केलं गेलंय झांझवड टीम कडून. पहा इथे पुन्हा एकदा. हो याही वेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट. पंचाकडे दाद मागितली आहे. काय मिळाली आहे की दाद नाही, थांबवलंय. पहा विशाल थोडस आक्रमिक होत आहेत. त्यांना नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो अपेक्षित होता आणि खऱ्या अर्थाने बाबही तेवढीच महत्वाची होती. विकेटचं पतन झालं असतं. शैलेश नॉन स्ट्राईक एंड वरती थोडेसे अग्रेसिव्ह होते. लगातारचे 3 डॉट बॉल आले आहेत. मॅच मध्ये प्रेशर बिल्टअप केलाय. आपण पाहिलं ना तर विनायक शिंदे लगातारचे 3 डॉट. धावफलकावरती धावसंख्या फक्त आणि फक्त 1. चेंडूंचा खेळ झालाय तो 5 बॉलचा खेळ संपलाय. असं अनेक वेळा म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये स्वप्न आहे ना ते तुम्ही मोठं ठेवा, इन्कम ही मोठाच होईल. मैदानाच्या आतमध्ये जेवढं मोठं स्वप्न तेवढं मोठं यश. विनायक आले आहेत यावेळी. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र हा घेणारी भरारी. फटका आहे भारी. इथे मिळाल्या 6 धावा आणि ही 6 धावांची ललकारी. 7 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. जाऊया विशाल जाधव नवीन गोलंदाज येतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शैलेश आहेत. फलंदाजी साडी चर्चा होईल विशाल आणि शैलेश. विशाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. हो यावेळी मात्र फटका फसलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 8 या आकड्यावरती. 25 धावांचं पाठलाग करत असताना हो यावेळी ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच कॅरी केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये हे तिलिस्म रचलं गेलं होतं आणि या तिलिस्मी जाळ्यामध्ये अडकला गेलाय. तो शैलेश, त्याला पाहिलं गेलं होतं की तो शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न करतोय आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोडक्शन दिलंय. आणि आता म्हटलं जाईल ना ज्यावेळी बुरुंज खऱ्या अर्थाने जशा पद्धतीने पेरले गेले होते तिथे आता वारही फुटल्यास सुरुवात झाली आहे. इथे ब्रेक थ्रू लागलाय.
मैदानाच्या आतमध्ये अडचणीचा सामना करावा लागतोय रुळे वैभव रुळे संघाला. सातत्याने विकेटचं पतन होत आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. तुम्हाला बनवायचे आहेत त्या 16. 10-17ची मॅच आहे. 10-17 असं इक्वेशन समोर आलेलं आहे. 10 बॉल आणि 17 धावा या बनवायच्या आहेत. वैयक्तिक धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावली गेली आहे ती 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आलेत. प्रवीण शिंदे मैदानाच्या आतमध्ये. याही खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्यात. ला विन आहे. 17 धावांची गरज आहे. धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. बनवायचे आहेत 17. 10-17ची मॅच. हो यावेळी पहा भन्नाट वेग. बीट केले यष्टी रक्षकाला. डिक्लेअर झोन मध्ये खऱ्या अर्थाने 1 धाव घेतली आहे आणि आता चर्चा रंगवली गेली आहे. येणारे 9 बॉल आणि 16ची गरज आहे. 9-16ची मॅच. झांजवड संघ कमबॅक करतोय. मात्र अनेक वेळा आपण पाहिलंय रुळे वैभव रुळे संघ शेवटच्या क्षणी बाजी पलटण्यासाठी माहीर आहे. 9 बॉल आणि 16ची गरज. एक हाय व्होल्टेज मुकाबला. असं म्हटलं आता ना की मेहनतीच्या काळामध्ये कोणावरही अवलंबून राहू नका. म्हणजे अडचणीच्या काळामध्ये परीक्षेच्या काळामध्ये कुणाचीही गरज भासणार नाहीये. हो यावेळी फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल त्याच्या खाली. ओहो मैदानाच्या आतमध्ये सोपा झेल मिस केलाय. इथे नक्कीच प्रश्नचिन्ह उभा झाला. असं म्हटलं आता ना की सोपा झेल आणि आक्रोश टीमचं दडपण या खेळाडूवरती पाहायला मिळालंय. पुढचा बॉल. चला विशाल थोडंसं स्पीडअप घ्या. बराच वेळ घेतलाय आपण. फायनल अजूनही येणं बाकी आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. विशाल पुन्हा एकदा निघालेत. समोर आहेत प्रवीण. सफल झालेत. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मात्र चेंडू चाललाय वन बाउन्स. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला तो चौकार. 4 धावेने धावसंख्या वाढली आहे. आता मात्र धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे बॉल आता मात्र शिल्लक आहेत 7 बॉल 11ची मॅच. 7-11 या इक्वेशनने ही मॅच पाहायला मिळाली आहे. मी नक्कीच म्हणेन ना ज्या क्षेत्ररक्षकाने तो झेल सोडला ना त्याच्यानंतर मात्र ही जखमेवरती मीठ चोळलं गेलंय. चुकीला माफी नाहीये. जखम असं म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा तुम्हाला निश्चित पाहायला मिळतो. मात्र संघर्ष कठीण असणं गरजेचं आहे. सोपा संघर्ष कधीही तुम्हाला यश मिळवून देणार नाहीये. मात्र याही वेळी उडवला. चेंडू चाललाय सरळ वन बाउन्स. नाही तर सरळ डिस्पॅच केला. सीमारेषे पार. आला ना तो षटकार. पहा मी मगाशी म्हटलं होतं की प्रवीण शिंदे यांचा झेल सोडणं या खेळाडूंना या मॅच मध्ये पराभवाच्या अंतराकडे घेऊन गेलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि बनवायचे आहेत त्या फक्त 5. 6-5ची मॅच. चला टीम हातलोट. आपला संघनायक लगेचच येईल टॉस साठी. टीम हातलोट हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण लगेचच या टॉस साठी. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठान या असोसिएशन मध्ये
महाबळेश्वर तालुक्यामध्ये एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने KSK प्रीमियर लीग ही संकल्पना जी मांडली आणि ती अस्तित्वात आणली, सातत्याने अनेक वर्ष आयोजनामध्ये नेहमी मोलाचं योगदान देणारं आणि या KSK महाबळेश्वर तालुक्यामध्ये नेहमीच पाण्याचं मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व, पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सन्माननीय अरुण कदम खांबिल चोरगे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय। त्यांचं सहर्ष 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 स्वागत केलं जात आहे आयोजन कमिटीच्या वतीने। आता मात्र समीकरण आहे 6 बॉल आणि 5 ची गरज। राजेश जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत। 6-5 ची मॅच मात्र हाय व्होल्टेज होणार, यामध्ये दुमत नाहीये। पहिला बॉल इथे बीट केला, मॅच आता टेन्शन वाली मात्रा घेऊन आली आहे। येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बनवायचे आहेत 5। मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 5 ची गरज आहे। हाय व्होल्टेज मुकाबला। मैदानाच्या आतमध्ये क्रुशियल मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला, 5 बॉल 5 ची गरज। ओ यावेळी मात्र संधी क्रिएट झाली आहे। क्षेत्ररक्षक आहेत कवसला, कॅरी करतील, दुसरी साठी जात आहेत का? रन आउटची संधी ओ मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय। हो इथे येणारे बॉल 4 बनवायचे आहेत 4 धावा। असं म्हटलं जातं ना, अरे लोहा जितना तपता है। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 4 ची गरज आहे, म्हणूनच म्हटलं जातं ना, लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। अरे लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है। सोने को जितनी आग लगे उतनी ही वो प्रखर निखरता है। हीरे पर जितनी धार लगेगी उतना ही वो चमकता है। अरे सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा। मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 4 ची गरज, हाय व्होल्टेज मुकाबला। हो यावेळी पहा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव घेतली आहे, दुसरीसाठी रनआउटची संधी, स्ट्राइक एंड वरती आलाय थ्रो। इथे ओ माय गॉड, मैदानाच्या आतमध्ये चेंडू चाललाय ओव्हर थ्रोने। 4 धावेंची मुभा। आता मात्र एवढंच म्हटलं जाईल, इथे चूक झाली आणि 4 धावेने संघ रुळे वैभव रुळे हा संघ सरळ धडक मारतोय तो फायनलच्या माससाठी। आता मात्र पारंपरिक या मैदानात